जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी। अर्थात इस संसार में धन, धान्य, मित्र सभी कुछ है, लेकिन सबसे अगर महान कोई है तो वो है जन्मभूमि और हमें जन्म देने वाली माँ। वे दोनों स्वर्ग के समान है ऐसा माना जाता है। बच्चों, आप जानते हो हमारी दो माताएं हैं। एक जो हमें जन्म देती है वह है हमारी जननी। जननी का अर्थ होता है माँ। और जन्मभूमि मातृभूमि, मतलब जिस धरती पर हम जन्म लेते हैं उसे मातृभूमि कहा जाता है। और भगवती चरण वर्मा ने मातृभूमि इस कविता में माँ की महानता को, अर्थात धरती माँ की महानता को बतलाने का प्रयास किया गया है। ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಾವು ತಾಯಿ ಅಂದರೆ ನಿಮಗೆ ನೆನಪು ಬರೋದು ನಿಮ್ಮ ತಾಯಿ. ಆದರೆ ನಾವು ನಡೆಯೋದು, ಆಡೋದು ಮತ್ತು ಬೆಳೆಯೋದು ಎಲ್ಲಿ? ಈ ಮಾತೃಭೂಮಿ ಮೇಲೆ, ಅಂದರೆ ಈ ಭೂಮಿ ಮೇಲೆ. ಹಾಗಾಗಿ ತಾಯಿ ಮತ್ತು ಮಾತೃಭೂಮಿ ಇವಿಬ್ಬರೂ ಕೂಡ ಸ್ವರ್ಗಕ್ಕೆ ಸಮಾನ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಭಗವತಿ ಚರಣ್ ವರ್ಮಾ ಅವರು ತನ್ನ ಪದ್ಯ ಮಾತೃಭೂಮಿಯಲ್ಲಿ. ಅದರ ವಿವರಣೆಯನ್ನು ನಾವು ನೋಡೋಣ. ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದು ಕವಿ ಪರಿಚಯ. ಭಗವತಿ ಚರಣ್ ವರ್ಮಾ ಅವರು ಹಿಂದಿಯ ಮಹಾನ್ ಕವಿಯೂ ಹೌದು, लेखकरू हौदू. और इस भगवती चरण वर्मा का जन्म 1903 में हुआ और मृत्यु 1981 में हुई. जन्म स्थान उत्तर प्रदेश शफीपुर नामक गांव में हुआ. इन्होंने इनकी शिक्षा MA LLB तक की है और इन्होंने नवीनतम और विचार नामक 2 पत्रिकाओं का संपादन कार्य किया है. इनकी रचनाएं हैं खिलौने, पतन, रास्ते, युवराज चूड़ा और कहानियां हैं मोर्चाबंदी और मेरी कहानियां. तो चलो बच्चों, आज हम देखते हैं मातृभूमि इस कविता में किस तरह से मातृभूमि की महानता को बतलाने का प्रयास किया गया है. मातृभूमि. मातृभू शत शत बार प्रणाम, अमरों की जननी तुमको शत शत बार प्रणाम. मातृभू शत शत बार प्रणाम, तेरे उर में शयत गांधी, बुद्ध और राम. मातृभू शत शत बार प्रणाम. पता है इस कविता का मूल उद्देश्य क्या है? मूल उद्देश्य मतलब बच्चों के सामने ये क्यों रखा? ताकि बच्चे मातृभूमि की महानता को समझ सके. कवि के अनुसार ये मातृभूमि महान क्यों है? कारण क्या है इसका? वो महान क्यों है? वह स्वर्ग के समान क्यों है? इसे बतलाने के लिए कवि कहते हैं मातृभूमि शत शत बार प्रणाम. शत शत का अर्थ है, शत माने 100 बार. मतलब मैं तुम्हें बार प्रणाम करता हूँ माँ, क्योंकि तुम अमरों की जननी हो. अमर जो कभी मरता नहीं है, जो मरकर भी अपना नाम इस संसार में छोड़कर जाता है उसे अमर कहा जाता है. तो इस मातृभूमि में कई अमर लोगों ने जन्म लिया है. किसने लिया है यहाँ पर? गांधी जैसे तेरे उर में, उर माने धरती में, हृदय में. तुम
तुम्हारे इस जन्मभूमि पर, इस भूमि पर किन किन लोगों ने जन्म लिया है? बुद्ध, गांधी और राम जैसे महान लोगों ने जन्म लिया है। इतना ही नहीं, कई और भी महान लोग हैं जिनका अगर हम उच्चारण करते जाए या जिन्हें हम याद करते जाएं तो बहुत सारे लोग हैं। पर कवि यहाँ पर राम, गांधी और बुद्ध का वर्णन करते हुए, ये बुद्ध का नाम बतलाते हुए कहते हैं कि ऐसे महान लोगों ने इस धरती पर जन्म लिया है। इस कारण से यह धरती, यह मातृभूमि, मेरी भरत भूमि महान है, ऐसा इन्होंने कहा है। ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳು ಇಲ್ಲಿ ಹೇಳೋದೇನಂತ ಅಂದರೆ, ಈ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ, ಈ ಭಾರತ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ರಾಮ, ಕೃಷ್ಣ, ಬುದ್ಧ, ಗೌತಮ ಅಂತಹ ಮಹಾನರು, ಅಂತಹ ಮಹನೀಯರು ಈ ಭರತ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಂದಾನೇ ಈ ಭರತ ಭೂಮಿ, ಈ ಮಾತೃಭೂಮಿ ಒಳ್ಳೆಯ ಹೆಸರನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡಿರೋದ್ರಿಂದ ಈ ಭೂಮಿಗೆ, ಈ ಮಾತೃಭೂಮಿಗೆ ನಾವು ನಮನವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಅವರು ಹಾಕಿರೋ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಮುಂದೆ ನಡಿಬೇಕು ಅಂತ ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎರಡನೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಹರೇ ಭರೇ ಹೈ ಖೇತ್ ಸುಹಾನೆ, हरे भरे है खेत सुहाने, फल फूलों से युत वन उपवन, तेरे अंदर भरा हुआ है खनिजों का कितना व्यापक धन, मुक्त हस्त तू बांट रही है सुख संपत्ति धन धाम, मातृभू शत शत बार प्रणाम, मातृभूमि शत शत बार प्रणाम. ಈಗ इसका मतलब यहाँ पर ये नहीं कि सिर्फ महान लोगों ने जन्म लिया है. ये मातृभूमि महान क्यों कहलाती है? क्योंकि यहाँ पर हरे भरे खेत हैं, खेत खलिहान है, और फल फूलों से युक्त वन उपवन. उपवन का मतलब है उद्यान. मतलब यहाँ पर की खेती, यहाँ पर के वन उपवन हरे भरे हैं. इतना ही नहीं, तेरे अंदर भरा हुआ है. तुम्हारे अंदर मतलब धरती की कोख में क्या भरा है? खनिज. खनिज का अर्थ है मिनरल्स. कौन कौन से हैं? जैसे सोना है, लोहा है, ये सब धरती माँ की कोख में हैं. और इतना व्यापक धन है, इतना बड़ा भंडार है इस मातृभूमि की कोख में कि जिसकी हम कल्पना भी नहीं कर सकते हैं. तो ये मातृभूमि क्या करती है बच्चों? क्या अपने साथ में रखती है ये? जैसे अब आम का पेड़ लगाया हुआ है, क्या उस पेड़ से आने वाले फल क्या धरती माँ खुद खा जाती है? नहीं ना. कौन खाता है? हम ही खाते हैं. जो नदियाँ हैं वो बहती हैं, उसका जल कौन पीता है? हम ही पीती हैं. तो इस तरह से फल फूल खनिज ये सब कुछ, ये धरती माँ हमें मुक्त हस्त से, मुक्त हस्त, बहुत महत्वपूर्ण शब्द है यह. मुक्त हस्त से मतलब खुले मन से, खुले दिल से. कोई स्वार्थ नहीं है मातृभूमि में. वह खुले दिल से पूरे संसार को, पूरे जगत को मुक्त हस्त से बांटती है. और इससे क्या होता है? सुख संपत्ति, सुख संपत्ति आती है और धन धाम. तो इस तरह से ये सब होने के कारण पूरी धरती हरी भरी है, खनिजों से भरी हुई है. हरी भरी होने के कारण सब तरफ खुशहाली है. और ऐसी संपत्ति यह धरती माँ हमारे समाज को, लोगों को देती है. ऐसी माँ को शत शत बार प्रणाम. हम 100 बार प्रणाम करना चाहते हैं, ऐसा कहते हैं. ಇದರ ಅರ್ಥ ಏನು ಗೊತ್ತಾ ಮಕ್ಕಳೇ? ಈಗ ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಏನೇನೆಲ್ಲ ಇಲ್ಲ ಹೇಳಿ?
ಖನಿಜಗಳು ಅಂದರೆ ಚಿನ್ನ ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಅದು ತೋಡಿದಾಗ ನಮಗೆ ಸಿಗತ್ತೆ. ಅದು ಒಂದೇ ಅಲ್ಲ, ಕಬ್ಬಿಣ ಅದು ಭೂಮಿಯಲ್ಲೇ ಸಿಗೋದು. ಇವೆಲ್ಲ ಬಹುಮೂಲ್ಯವಾಗಿ, ಅದು ಒಂದೇ ಅಲ್ಲ, ವಜ್ರನೂ ಕೂಡ, ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಆ ಭೂಮಿಯಿಂದ ಪಡ್ಕೋಬಹುದು. ಅದಕ್ಕೆ ಶ್ರಮ ಪಡಬೇಕು, ಆ ಮಾತು ಬೇರೆ. ಆದರೆ ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಇದೆಲ್ಲ ಇರೋದನ್ನು ಅವಳು ಯಾರಿಗೆ ಕೊಡ್ತಾಳೆ? ತಾನಿಟ್ಕೊಳ್ತಾಳ? ಖಂಡಿತ ಇಲ್ಲ. ಅದನ್ನೆಲ್ಲ ಮುಕ್ತ ಹಸ್ತದಿಂದ, ಅಂದರೆ ಕೈ ತುಂಬ ಅದು ತನ್ನ ಪ್ರಜೆಗಳಿಗೆ, ತನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅದು ಅವಳು ತುಂಬ ಸಂತೋಷದಿಂದ ಕೊಡೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾಳೆ. ಹಾಗಾಗಿ ಆ ತಾಯಿಯನ್ನು ನಾವು ನಮನಿಸಲೇಬೇಕು. ಈಗ ಉದಾಹರಣೆಗೆ ನಾನು ಕೊಡ್ತೀನಿ, ಮಾವಿನ ಮರ ಅಲ್ವಾ ಮಕ್ಕಳೇ? ಆ ಮಾವಿನ ಮರನಲ್ಲಿ ಬಿಡುವಂತಹ ಹಣ್ಣು ಯಾರು ತಿನ್ನೋದು? ಮರ ತಿನ್ನತ್ತಾ? ಇಲ್ವಲ್ಲ. ಯಾರು ತಿನ್ನೋದು? ಅದಕ್ಕೆ ನೀವು ನೀರು ಹಾಕಿದ್ದೀರೋ ಇಲ್ವೋ, ನೀವು ಬೆಳೆಸಿದ್ದೀರೋ ಇಲ್ವೋ. ಆದರೆ ಆ ಹಣ್ಣನ್ನು ಸವಿಯುವಂತಹ ಒಂದು ಸುಖ, ಆ ಹಣ್ಣನ್ನು ತಿನ್ನುವಂತಹ ಸೌಭಾಗ್ಯ ನಿಮಗೆ ಸಿಗೋದು. ಆ ಹಣ್ಣು ಕೊಡೋದು ಯಾರು? ಕೊಡೋದು ಈ ಮಾತೃಭೂಮಿ. ಅಂತಹ ತಾಯಿಗೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಚಿರಋಣಿ ಆಗಿರಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಅವಳಿಗೆ ನಾವು ಶತ ಅಂದರೆ 100 ಸಲ ನಾವು ನಮ್ಮ ತಲೆ ಬಾಗಿಸಲೇಬೇಕು, ಗೌರವ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಕವಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು. ಏಕ ಹಾತ್ ಮೇ ನ್ಯಾಯ ಪತಾಕ. ಈಗ ज्ञान दीप दूसरे हाथ में जग का रूप बदल दे हे माँ, कोटि कोटि हम आज साथ में गूंज उठे जय हिंद नाद में, सकल नगर और ग्राम मातृभू शत शत बार प्रणाम. अब बच्चों बताओ, ये मातृभूमि कैसी है? आप कहोगे सफ़ेद साड़ी पहनी हुई है, हरी साड़ी पहनी हुई है, पीली साड़ी पहनी हुई है. किसी ने देखा है? नहीं, वो हमारी कल्पना है. मातृभूमि की कल्पना की गई है कि वह एक सुंदर नारी के रूप में है, माँ के रूप में है, और उसके हाथ में क्या है? एक हाथ में न्याय पताका. न्याय मतलब हर किसी को समानता से देखना, यह माँ ही कर सकती है. एक हाथ में न्याय पताका, दूसरे हाथ में दीप. दीप का मतलब होता है लैंप. इससे क्या होता है? ज्ञान दीप. वह हर किसी को ज्ञान बांट रही है. क्यों ज्ञान बांट रही है? ताकि संसार में जो अंधकार है, कौन सा अंधकार? अशिक्षितता का, अनक्षरता का. अनक्षरता का जो अंधकार है, उस अंधकार को माँ क्या कर रही है? मिटा रही है. ज्ञान का दीप वह जला रही है, जिससे भारत का हर व्यक्ति क्या हो? साक्षर हो. साक्षर मीन्स ज्ञान पाना, लिखना जानना, पढ़ना सीखना, उसे क्या कहते हैं? सह अक्षर, साक्षर. तो इस तरह से एक हाथ में माँ क्या करती है? समानता से सबके साथ में देखती है, और वह एक हाथ में ज्ञान दीप रखकर सबको ज्ञान का दीप जलाती है. ऐसी माँ को हमें क्या करना चाहिए? शत शत बार प्रणाम कहना चाहिए. और ये किसका कर्तव्य है? यह हर भारत व्यक्ति का, हर भारतीय व्यक्ति का कर्तव्य है कि माँ का नाम सदैव वह लेता रहे, और उसके ज़ुबान से पूरे भारत के कोने कोने में माँ का नाम गूंजता रहे. गूंजना, फैलना. मतलब भारत माँ के महानता के गुण कौन गाएगा? हम ही गाएंगे ना.
हम भारतवासी हैं, हमें हमारे भारत माता पर गर्व होना चाहिए कि मैं भारत का निवासी हूँ, मुझे मेरे मातृभूमि पर गर्व है। ये गर्व हर किसी को होना चाहिए। और भारत के जितने भी लोग हैं, भारत माता की जय के नारे लगाते रहे और उसका स्वर गूंजता रहे, ताकि हर कोई भारत माँ के महानता के गीत गाते रहे, सुनते रहे। ಇದರ ಅರ್ಥ ಏನಂತ ಗೊತ್ತಾ ಮಕ್ಕಳೇ? ನಮ್ಮ ಈ ಭಾರತ ಮಾತೆ ಅನ್ನುವ ಕಲ್ಪನೆಯಲ್ಲಿ ನೀವೇನು ಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀರಾ? ತಾಯಿ ಅಂದರೆ ಸೀರೆ ಉಟ್ಕೊಂಡಿರೋಳು, ಕೆಲವರು ಬಿಳಿ ಸೀರೆ ಧರಿಸಿರೋವಳು, ಅಥವಾ ಇನ್ನೊಬ್ಬಳು ಕೆಂಪು ಸೀರೆ ಧರಿಸಿರೋವಳು, ಅಥವಾ ಹಳದಿ ಬಣ್ಣದ ಸೀರೆಯನ್ನು ಉಟ್ಕೊಂಡಿರೋವಳು ಅಂತ ನಿಮ್ಮ ಕಲ್ಪನೆ. ಈ ಕಲ್ಪನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ಯಾರು? ಕವಿಗಳು. ಭಾರತ ಮಾತೆ ಅಂದರೆ ಹೀಗೆ ಇರಬೇಕು, ಅವಳ ಕೈಯಲ್ಲಿ ಒಂದು ಧ್ವಜ ಇರಬೇಕು, ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಒಂದು ದೀಪ ಇರಬೇಕು, ಅಥವಾ ಅವಳು ಕೂದಲು ಉದ್ದ ಇರಬೇಕು. ಇವೆಲ್ಲ ಕಲ್ಪನೆ ಮಾಡಿದ್ದು ಕವಿಗಳು. ಈ ಕವಿಗಳು ಏನು ಹೇಳೋದಂದರೆ, ಈ ಭಾರತ ಮಾತೆ, ಸುಂದರವಾದ ಇರೋ ಭಾರತ ಮಾತೆ ಯಾವಾಗಲೂ ನ್ಯಾಯಕ್ಕೆ ಹೋರಾಡೋದು. ಯಾವುದಕ್ಕೆ ಹೇಳಿ? ನ್ಯಾಯಕ್ಕೆ, ಸಮಾನತೆಗಾಗಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಮಾನತೆಯಿಂದ ನೋಡಬೇಕು, ಎಲ್ರಿಗೂ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು. ಹಾಗಾಗಿ ಆ ತಾಯಿ ಕೈಯಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಏನಿರುತ್ತೆ? ನ್ಯಾಯದ ಪತಾಕೆ. ಪತಾಕೆ ಅಂದರೆ ಧ್ವಜ. ಮಾಕೆ ಹಾತ್ಮೆ ಅಂದರೆ ತಾಯಿಯ ಕೈಯಲ್ಲೇನಿದೆ? ಆ ಧ್ವಜ ಇದೆ. ಅಂದರೆ ಯಾವಾಗಲೂ ನಾನು ನನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೆ, ನನ್ನ ಭಾರತದಲ್ಲಿರುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬನಿಗೂ ನಾನು ನ್ಯಾಯವನ್ನು ದೊರಕಿಕೊಡ್ತೇನೆ. ಅದು ಒಂದೇ ಅಲ್ಲ, ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ದೀಪ ಇದೆ. ದೀಪ ಯಾವುದು ಪ್ರತೀಕ ಹೇಳಿ ಮಕ್ಕಳೇ? ಜ್ಞಾನ, ಬೆಳಕು. ಅಂದರೆ ಕತ್ತಲನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸೋ ಅಂತಹ ಶಕ್ತಿ ಆ ದೀಪದಲ್ಲಿದೆ. ನೋಡಿದ್ದೀರಲ್ಲ, ಮನೆಯಲ್ಲಿ ದೀಪ ಹಚ್ಚಿದ್ರೆ ಹೆಂಗಿರುತ್ತೆ ನೋಡಿ? ಕತ್ತಲೆ ಇರೋದು ಬೆಳಕಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಖುಷಿ ಕೊಡುತ್ತೆ ನಮಗೆ ದೀಪ ಹಚ್ಚಿದ ತಕ್ಷಣ. ಯಾಕಂದರೆ ಆ ದೀಪದಲ್ಲಿ ಕತ್ತಲನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸೋ ಅಂತಹ ಶಕ್ತಿ ಇದೆ. ಯಾವ ಕತ್ತಲದು? ಮನೆಯಲ್ಲಿರೋ ಕತ್ತಲಲ್ಲ, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿರೋ ಅಂತಹ ಕತ್ತಲು. ದ್ವೇಷ, ಇನ್ನೊಬ್ಬರ ಬಗ್ಗೆ ಪ್ರೀತಿ ಇಲ್ಲದೆ ಇರೋದು, ಮತ್ತು ಅಜ್ಞಾನ ಅಂದರೆ ಓದು ಇಲ್ಲದೆ ಇರೋದು, ಅನಕ್ಷರತೆ. ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ನಾವು ಅದನ್ನು ಅನಕ್ಷರತೆ ಅಂತಲೇ ಕರೆಯೋದು. ಅಂದರೆ ಓದು ಬರಹ ಇಲ್ಲದೆ ಇರೋವನಿಗೆ ಜ್ಞಾನವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಈ ದೀಪ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ? ಅವನ ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ಮನುಷ್ಯನ ಮಾಡುತ್ತೆ. ಇದು ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಯಾರು? ಮಾತೃಭೂಮಿ, ತಾಯಿ. ಹಾಗಾಗಿ ಮಾತೃಭೂಮಿ ಮತ್ತು ತಾಯಿ ಇಬ್ಬರು ಸಮಾನರು ಅಂತ ಯಾಕೆ ಹೇಳಿರೋದು ಅಂತ ಅಂದರೆ, ನಮ್ಮ ತಾಯಿ ನಮಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ? ಎಲ್ಲವೂ ಸಿಗಬೇಕು, ನನ್ನ ಮಗ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಬೇಕು, ಮುಂದೆ ಬರಬೇಕು ಅಂತ ಆಸೆ ಹೇಗಿರುತ್ತೋ ಅದೇ ತರಹ ಮಾತೃಭೂಮಿಗೂ ಕೂಡ ಅನಿಸೋದು, ನನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ, ನನ್ನ ದೇಶದಲ್ಲಿ ಇರೋವಂತಹ, ನನ್ನ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಇರೋ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬನೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯವನಾಗಬೇಕು, ಜೀವನದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಬರಬೇಕು ಅನ್ನೋವಂತಹ ಆಸೆ ಈ ತಾಯಿಗಿರುತ್ತೆ. ಸೊ ಇಬ್ಬರು ಆಸೆ ಒಂದೇ. ಸೊ ಆ ತಾಯಿಗೆ ಏನು ಕೊಡಬೇಕು ಅಂದರೆ, ಯಾವಾಗಲೂ ಅವಳಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ನೀಡಬೇಕು. ಅವಳು ಪಟ್ಟಿರೋ ಆಸೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಈಡೇರಿಸಬೇಕು. ಯಾವಾಗಲೂ ಜಯಕಾರ ಹಾಕಬೇಕು. ಆ ಜಯಕಾರ ಹಾಕಿರೋದ್ರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ? ಎಲ್ಲೆಡೆಯೂ ತಾಯಿಯ ಹೆಸರು, ನಮ್ಮ ಭಾರತದ ಹೆಸರು ಎಲ್ಲರ ಬಾಯಿಯಲ್ಲಿ ಇರಬೇಕು. ಎಲ್ಲ ಕಡೆ, ನಗರದಲ್ಲಿ, ಊರಲ್ಲಿ, ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ, ದೇಶ ಎಲ್ಲ ಕಡೆ ತಾಯಿಯ ಹೆಸರು ಇರಬೇಕು ಅಂತ ಈ ಭಗವತಿ ಚರಣ್ ವರ್ಮಾ ಅವರು ತನ್ನ ಮಾತೃಭೂಮಿ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ಹೇಳಿರೋದು. तो बच्चों, इस कविता का आशय यही हुआ
कविता का मूल उद्देश्य यही हुआ कि अपने माँ के प्रति, अपने भारत माता के प्रति, अपने मातृभूमि के प्रति हमेशा आदर के भाव होने चाहिए और हमें आदर से देखना चाहिए। तो चलो भारत माता की जय के नारे लगाएंगे और भारत माता को या भारत देश को सर्वोच्च शिखर पर ले जाने का हम प्रयास करेंगे। बच्चों, आज हम हिंदी के कवि, संत कवि तुलसीदास के बारे में जानने का प्रयास करेंगे। उसके पहले हिंदी साहित्य का थोड़ा सा परिचय कराएंगे। हिंदी साहित्य में दो धाराएं चल पड़ी, वह थी सगुण धारा एक और दूसरी थी निर्गुण। सगुण का अर्थ है मूर्ति पूजा में विश्वास करना और निर्गुण का अर्थ है मूर्ति पूजा में विश्वास न करना। तो सगुण धारा के कवि हैं गोस्वामी तुलसीदास। आज हम उन्हीं के बारे में जानेंगे। संत तुलसीदास हिंदी साहित्य के भक्ति काल के शाखा के कवि थे।